नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. या महिन्यात 5 ग्रह 5 दिवसात राशी बदल करणार आहेत. 5 डिसेंबर 2025 रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. तेथे जूनपर्यंत गुरु राहील. 6 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तेथे बुध 29 डिसेंबर 2025 पर्यंत राहील. 29 डिसेंबरला बुध धनुराशीत प्रवेश करेल. 15 डिसेंबर 2025 रोजी रवी धनुराशीत प्रवेश करेल. 20 डिसेंबर 2025 रोजी शुक्र धनुराशीत प्रवेश करेल. 7 डिसेंबर 2025 रोजी ग्रहांचा अधिपती मंगळ धनुराशीत रात्री 8:27 धनुराशीत प्रवेश करेल. 16 जानेवारी 2026 पर्यंत सकाळी 4:36 मंगळ धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे मंगळ 39 दिवस धनुराशीत राहील. मंगळाचे हे भ्रमण इतर ग्रहबदल काही राशींना उत्साहवर्धक शौर्य धैर्य देतील, तर काही राशींसाठी खडतर कालावधी असेल. अशावेळी वादविवाद, मोठे निर्णय, घाई गडबड टाळावी. मेष, आपल्यासाठी हे भ्रमण अनुकूल आहे. नवीन जबाबदाऱ्या, नोकरीत उच्चपद, नवीन व्यवसायात लाभ, परदेशातील लोकांकडून विशेष फायदा मिळेल. सिंह, आपल्यासाठी हा कालावधी आत्मविश्वासाने प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. वेळेचा फायदा घ्या व पुढील वाटचालीची तयारी करावी. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. धनु, आपल्याच राशीत मंगळाबरोबर रवी शुक्र हे ग्रही आहेत. त्यामुळे आत्मविश्वासाने निर्णय क्षमतेत सकारात्मकता दिसून येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रवास फायदेशीर ठरतील. मीन, आपल्यासाठी मंगळाचे भ्रमण भाग्य साथ देईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. धार्मिक आध्यात्मिक गोष्टीत रुची वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. कर्क, कन्या, वृश्चिक व मकर राशींनी सावध राहावे. कर्क, आरोग्याच्या समस्या, ताणतणाव, अस्वस्थता, प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगावी. नोकरी व्यवसायात वादविवाद संघर्ष टाळावा. कन्या, अनपेक्षित खर्च वाढेल. जमीन, वाहन, गुंतवणुकीचे व्यवहार टाळावेत. नुकसान होण्याची शक्यता टाळता येणार नाही. वृश्चिक, आपण बोलण्यावर रागावर नियंत्रण ठेवावे. नातेसंबंधात तणाव निर्माण होईल. अचानक अडचणी निर्माण होतील. शांतता राखा. काही दिवसांनी सगळे सुरळीत होईल. मकर, खर्च टाळावेत. गुप्त शत्रूवर लक्ष द्यावे. विनाकारण वादविवाद वाढतील. घाईत निर्णय घेऊ नये. दुखापत होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ, मिथुन, तूळ व कुंभ राशींसाठी मध्यम कालावधी आहे. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.